नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहे ना, तो काय आपल्या चॅनलचा विषय नाही आहे. परंतु तो विषय इतका भयानक बनलेला आहे, की आता प्रत्येक स्तरामधनं त्यावरती बोललं गेलंच पाहिजे. आणि तुम्हाला अर्थात कळलंच असेल, तो विषय म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींनी सध्या महाराष्ट्राची घालवलेली अब्रू. आपला महाराष्ट्र म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र. आपल्या लोकप्रतिनिधीचे दाखले इतर राज्यामध्ये दिले जायचे. परंतु आता परिस्थिती काय आहे? आपले आमदार, खासदार हे एका पक्षामधनं दुसऱ्या पक्षामध्ये उंदरासारखे उड्या मारतात. कुणाला आपल्या कर्तव्याची जाणीव नाही आहे. विरोधामध्ये विरोधी पक्षामध्ये राहण्याची मानसिकताच कुणाची राहिलेली नाही. आणि समाज म्हणून हे खूपच घातक आहे. गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही बघाल तर 3 पक्ष सत्ताधाऱ्यांनी फोडलेले आहेत. सत्ताधाऱ्यांना बहुमत प्रचंड आहे, तरीही ते पक्ष का फोडत आहेत? हा अतिशय गहन मुद्दा आहे. त्याचं उत्तर कुठं मिळतं? की तुम्हाला विरोधकाचा आवाजच नको आहे. विरोधकाचं काम हे लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यापेक्षाही मोठं काम असतं. शासनाचं, प्रशासनाचं त्यांच्या पॉलिसीवर, चुकलेल्या पॉलिसीवरती बोट ठेवायचं काम हे विरोधकाचं असतं. पण सत्ताधाऱ्यांना जेव्हा असं वाटायला लागतं की आपल्या विरोधामध्ये कुणीच बोलायला नको, तेव्हा ते असे काम करायला जातात. आणि यापेक्षाही सर्वात वाईट गोष्ट काय माहिती आहे का? मी बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर बघतोय, जेव्हा कधी असे पक्ष फोडले जातात, तेव्हा त्या सत्ताधारी पक्षाचे जे प्रेमी कार्यकर्ते असतात, ते स्टेटस ठेवतात, ते पोस्ट करतात की क्यों हिला डाला ना, आमचं ऑपरेशन सक्सेसफुल, हा पक्ष आता आम्ही संपून टाकणार, हा पक्षाचं नामोनिशाण मिटवणार. अरे पण का? आपण का त्यांचं नामोनिशाण मिटवायचंय? याचा अर्थ काय? की तुम्हाला विरोधकच नकोय. म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या कामावरती कॉन्फिडन्स नाही आहे. तुम्हाला तुमचे काम फक्त चांगलं ऐकून घेण्यातच तुम्हाला आनंद वाटतो. क्रिटिसिझम हा लोकशाहीचा पाया आहे. जोपर्यंत आपली चूक आपल्याला समोरचं दाखवून देत नाही, तोपर्यंत आपण ते काम चांगलं करतो की नाही हे कदाचित आपल्याला कळतच नाही. त्यामुळं ही मानसिकता समाजामध्ये रुजत चालली आहे. विरोधकांना एकतर संपून टाका किंवा त्यांना आपल्या गटामध्ये घ्या. मागील काही वर्षामध्ये तर अशा घटना घडल्या की विरोधी पक्ष नेत्यालाच आपल्या पक्षामध्ये, सत्ताधारी पक्षामध्ये घेण्यात आलेले. याचा अर्थ काय होतो? की त्या विरोधी पक्षानं त्या काळामध्ये जनतेला चक्क फसवलंय. विरोधी पक्ष नेता हा जनतेचा आवाज असतो. जनतेचे प्रश्न सोडवण्याचं महत्त्वाचं काम विरोधी पक्षाकडे असतं. आणि हाच जर विरोधी पक्ष नेता काही कालावधीनंतर सत्तेमध्ये जात असेल, तर समजून घ्या की ज्या काळामध्ये तो विरोधी पक्ष नेता होता, त्या काळामध्ये त्यानं जनतेला चक्क फसवलंय. आणि या घटना भारतामध्ये वारंवार घडतात. याला आता कुठंतरी ब्रेक लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक स्तरामधनं यावरती किमान टीका करणं गरजेचं आहे. आणि नुसती टीका करूनच चालणार नाही, तर ही परिस्थिती आपल्याला बदलावीच लागणार आहे. काही काळासाठी तुम्ही विसरून जा तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात. आज तुमचा सत्ताधारी पक्ष दुसरे पक्ष फोडून आपला पक्ष मोठा करत असेल, तर यामध्ये आनंद वाटण्यासारखं अजिबात नाही आहे. एक तर विरोधकातलेच लोक तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. याहूनही सर्वात वाईट गोष्ट काय? की विरोधक नसल्याची मानसिकता ही प्रशासनामध्ये गेली नाही पाहिजे. शासन आणि प्रशासन ह्या दोन्ही बाजू समांतररित्या चालत असतात. प्रशासनामध्येही हीच जर गोष्ट गेली, तर प्रशासनातील अधिकारी ना तुमचं ऐकतील, ना मीडियाचं ऐकतील, आणि विरोधकाचा तर आवाजच नसेल. आणि अशा वेळेला तुम्ही जर एका प्रशासकीय कार्यालयात गेला, शासकीय कार्यालयात गेला, तिथं तुम्हाला अधिकाऱ्याने पैसे मागितले, तर तुम्हाला त्याच्यासमोर काहीच उत्तर देता येणार नाही, कारण तुमच्याकडे तो स्ट्रॉंग विरोधकच नसेल. आणि ही परिस्थिती जर उद्भवून द्यायची नसेल, तर आज मात्र आपल्याला विरोध दाखवून या गोष्टीला कुठंतरी थांबवावंच लागेल.